अंगणवाडी सेविकांसाठी एक महत्त्वाची बातमी येत आहे। एकात्मिक बाल विकास सेवा योजना महाराष्ट्र राज्याच्या वतीने एक प्रसिद्धी पत्रक नुकतेच जारी करण्यात आले। यामध्ये मुख्य सेविका पदोन्नतीसाठी काही महत्त्वाच्या अटी आणि पात्रतेबाबत माहिती देण्यात आली आहे। चला या महत्त्वाच्या अटी कोणत्या आहेत ते पाहूया। पहिली अट अशी आहे की 1 जानेवारी 2025 पर्यंत सलग 10 वर्षे विनाखंड नियमित सेवा पूर्ण केलेली असणे आवश्यक आहे। दुसरी महत्त्वाची अट म्हणजे 1 जानेवारी 2025 रोजी वय 50 वर्षांपेक्षा जास्त नसावे, म्हणजेच 1 जानेवारी 1975 नंतर जन्मलेल्या सेविका या अटीच्या दृष्टीने पात्र असतील। तिसरी अट म्हणजे या पदासाठी संबंधित सेविकांकडे संवैधानिक विद्यापीठाची पदवी असणे आवश्यक आहे। आता चौथ्या अटीमध्ये असं सांगण्यात आलंय की मुख्य सेविका पर्यवेक्षिका या पदावर रुजू झाल्याच्या दिनांकापासून 2 वर्षांच्या आत संगणक अर्हता प्रमाणपत्र, मराठी भाषा परीक्षा आणि हिंदी भाषा परीक्षा उत्तीर्ण होणे आवश्यक राहणार। 5व्या अटीनुसार अर्ज सादर करण्यापूर्वी संबंधित बाल विकास प्रकल्प अधिकाऱ्यांमार्फत प्रमाणपत्र प्राप्त करून घेणे आवश्यक आहे। आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ही भरती फक्त 104 नागरी प्रकल्पातील सध्या कार्यरत सेविकांसाठीच आहे। त्यामुळे अर्ज करण्यापूर्वी प्रसिद्धी पत्रकातील सर्व अटी व शर्ती काळजीपूर्वक तपासूनच अर्ज करावा असे स्पष्ट निर्देश देण्यात आले। आता या भरतीसाठी लागणाऱ्या नोट्स आणि टेस्ट तुम्हाला आमच्या टीम कडून मिळतील। त्यासाठी स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर लगेच व्हॉट्सअप करा। तसेच या प्रसिद्धी पत्रकाची PDF तुम्हाला हवी असेल तर हा व्हिडिओ तुमच्या अंगणवाडी सेविका मैत्रिणींना शेअर करा आणि कमेंटमध्ये PDF असे टाईप करा। प्रसिद्धी पत्रकाची PDF तुम्हाला DM मध्ये पाठवण्यात येईल।